प्रियानं, तुमच्या घराचं छप्पर दुरुस्त करण्यासाठी देवाकडे रडू नका. जर तुमच्या घराचा पाया आधीच तडकलेला असेल, तुमचं चारित्र्य त्या उंचीला सांभाळू शकत नसेल, तर उंची मागण्यासाठी देवाकडे रडू नका. जर तुम्ही फक्त अडचणीत असतानाच प्रार्थना करत असाल, तर तुम्ही नेहमी अडचणीतच राहणार. तुमच्या प्रार्थनेचा परिणाम फक्त तुम्ही काय बोलता यावरच अवलंबून नसतो, तर तुम्ही कोणत्या मनोवृत्तीने आणि कोणत्या प्रकारे प्रार्थना करता यावरही अवलंबून असतो. काही वेळा असं का वाटतं की आपण केलेली प्रार्थना जणू छतावर जाऊन परत येत आहे. देव ऐकत नाही म्हणून नाही, तर येशूने आपल्याला ज्या गोष्टीपासून सावध केलं होतं ती चूक आपण प्रार्थनेत करत असतो. आजच्या या संदेशात आपण विश्वासणारे लोक प्रार्थना करताना करतात अशा 8 मोठ्या चुका पाहणार आहोत. हो, अगदी विश्वासात चालणारे लोकही कधीकधी या चुका करतात. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे येशूने आपल्याला योग्य प्रकारे प्रार्थना कशी करायची हे स्वतः शिकवलं आहे. हा फक्त एक संदेश नाही, तुमचं देवासोबतचं संपूर्ण नातं बदलण्याची ही एक संधी असू शकते. चूक नंबर 1, देवाचा आदर न करता घाईघाईने प्रार्थनेत जाणं. देवाच्या लेकरांनो, आपण गुडघ्यावर बसतो, आपले ओठ उघडतो आणि स्वर्गाकडे आवाज करतो. त्या क्षणाचं गांभीर्य जर आपल्याला खरंच समजलं असतं, तर एक शब्द बोलण्याआधीच आपल्या मनात देवाबद्दल पवित्र आदर निर्माण झाला असता. पण अनेक वेळा आपल्या धावपळीच्या जीवनात आपण सर्वशक्तिमान देवाच्या उपस्थितीत अशा प्रकारे धावून जातो, जणू काही दुकानात जाऊन वस्तू घेत आहोत. हे पाहिजे, ते पाहिजे, ही गरज आहे, ती समस्या आहे आणि आता लगेच उत्तर मिळालं पाहिजे. आपण देवाचं महानत्व विसरतो आणि त्याची पवित्रता विसरतो. आपण कोणाशी बोलत आहोत हेच विसरतो. कधीकधी आपण प्रार्थनेतही अशी घाई करतो जणू ऑफिसमध्ये हजेरी लावायला आलो आहोत, पण खरं काय आहे, आपण राजांच्या राजाच्या उपस्थितीत येत असतो. येशूने जेव्हा आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवली, तेव्हा त्याने प्रार्थनेची सुरुवात आपल्या गरजांच्या यादीने केली नाही. त्याने लगेच आज आम्हाला आमचं अन्न दे असं म्हटलं नाही. त्याने आधी म्हटलं, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. म्हणजे आधी देव कोण आहे हे ओळखा, त्याच्या नावाचा आदर करा, त्याची स्तुती करा, त्याचं महानत्व स्वीकारा. तुम्ही एखाद्या राजाच्या राजवाड्यात जाऊन आत शिरताच त्याच्यावर आदेश देत नाही, मग आपण स्वर्गाच्या राजासमोर कसं वागलं पाहिजे? अनेकदा आपण प्रार्थनेत देवाकडे अशी भावना घेऊन जातो की देवा, मला हे हवं आहे आणि तू ते मला दिलंच पाहिजेस. पण प्रार्थना म्हणजे देवाला आपल्या इच्छेनुसार चालवण्याचा मार्ग नाही. प्रार्थना म्हणजे स्वतःला देवाच्या इच्छेशी जोडण्याचा मार्ग आहे. तुम्हाला स्वतःचं मूल फक्त पैसे हवे असतील तेव्हाच फोन करत असेल आणि बाकी वेळेला कधीही बाबा धन्यवाद, मला तुमच्यावर प्रेम आहे किंवा तुमच्यासोबत थोडा वेळ बसायचा आहे असं म्हणत नसेल, तर तुम्हाला कसं वाटेल? त्याचप्रमाणे आपण देवाकडे फक्त त्याच्या हातातून काहीतरी मिळवण्यासाठी जातोय का, की त्याच्या चेहऱ्याचा शोध घेण्यासाठी त्याच्याकडे जातोय? आपली प्रार्थना फक्त काहीतरी मिळवण्यावर केंद्रित नसावी, ती देवाच्या उपस्थितीचा शोध घेणारी असावी. कारण प्रार्थनेच्या आधी तुमच्या मनाची अवस्था जशी असते तिचं महत्त्व तुम्ही प्रार्थनेत बोलत असलेल्या शब्दांनी इतकंच असतं. प्रार्थना म्हणजे फास्ट फूडच्या दुकानासारखी सेवा नाही, ती राजासोबतची पवित्र भेट आहे. तुम्ही देवासमोर नम्रतेने, आदराने आणि कृतज्ञतेने या. खरं प्रार्थना जीवन फक्त मागण्यापासून सुरू होत नाही, ते देवाला ओळखण्यापासून सुरू होतं. प्रार्थनेला सुरुवातीलाच म्हणा, हे देवा, तू पवित्र आहेस, तू महान आहेस, तू माझ्या जीवनाचा प्रभू आहेस, तू माझ्या गरजांपेक्षा मोठा आहेस, मला तुझं अस्तित्व हवं आहे, फक्त तुझ्या हातातील आशीर्वाद नाही. आणि जेव्हा तुम्ही स्तुतीने सुरुवात करता तेव्हा तुमचं मन बदलायला लागतं. देवाला तुमच्या शब्दांनी मॅनिप्युलेट करण्यासाठी नाही, तर तुमचं हृदय देवासमोर योग्य जागेवर आणण्यासाठी स्तुती असते. देवाची उपस्थिती जाणवू लागते, मनातील गोंधळ शांत होतो, शांती येते आणि देवाचं वचन नव्या प्रकारे समजू लागतं. म्हणून पुढच्या वेळी प्रार्थनेत धावण्याआधी थोडं थांबा. तुमच्या गरजा सांगण्याआधी आठवा की तुम्ही कोणाशी बोलत आहात. तो तुमचा नोकर नाही, तो तुमचा कर्मचारी नाही, तो तुमच्या इच्छेनुसार चालणारा सहाय्यक नाही. तो अनादी अनंत सर्वशक्तिमान देव आहे, तुमचा स्वर्गीय पिता आणि तुमचा प्रभू आहे. म्हणून तुमच्या मागण्यांआधी तुमची स्तुती येऊ द्या, तुमच्या विनंत्यांआधी तुमची उपासना येऊ द्या, तुमच्या समस्यांआधी देवाची महानत्व आठवा. कारण जो मनुष्य देवासमोर आदराने येतो तो प्रार्थना संपून फक्त उत्तर घेऊन जात नाही, तो देवाच्या उपस्थितीत बदललेलं हृदय घेऊन बाहेर पडतो. चूक नंबर 2, देवाला प्रभावित करण्यासाठी व्यर्थ पुनरावृत्ती आणि मोठमोठे शब्द वापरणं. आता हे नीट ऐका, कारण काही लोकांना असं शिकवलं गेलं आहे की प्रभावी प्रार्थना म्हणजे खूप लांब मोठमोठे शब्द असलेली, धार्मिक भाषेने भरलेली आणि ऐकायला भारी वाटणारी प्रार्थना.
जणू तुमची प्रार्थना शेक्सपियरच्या कवितेसारखी किंवा स्टेजवरच्या मोठ्या भाषणासारखी नसेल तर ते स्वर्गापर्यंत पोहोचणारच नाही. पण स्वतः येशूने या गोष्टीबद्दल स्पष्टपणे सांगितलं आहे. बायबल सांगतं, प्रार्थना करताना परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. त्यांना वाटतं की त्यांच्या पुष्कळ बोलण्यामुळे त्यांचं ऐकलं जाईल. येशू काय सांगत आहे? देव तुमची प्रार्थना किती लांब आहे याने प्रभावित होत नाही, तुम्ही किती मनापासून प्रार्थना करता हे महत्त्वाचं आहे. खरं सांगायचं तर कधी कधी सर्वात सामर्थ्यवान प्रार्थना खूप छोटी असते. येशू माझ्यावर दया कर, पित्या मला तुझी गरज आहे. या प्रार्थनांना मोठ्या शब्दांची गरज नसते, कारण ते एका समर्पित आणि प्रामाणिक हृदयातून बाहेर पडतात. व्यर्थ बडबड म्हणजे तोंड बोलत असतं पण मन तिथे नसतं. प्रार्थना ही अभिनय नाही, प्रार्थना म्हणजे नातं आहे. देवाला तयार केलेली स्क्रिप्ट नको आहे, त्याला तुम्ही हवे आहात. त्याला तुमच्या चुका, तुमची भीती, तुमचे अडखळणे, तुमचे अडखळत बोलणे हवे आहे. हे सगळं घेऊन त्याच्याकडे या. देवाला तुमचा खरा आवाज ऐकायचा आहे, फक्त धार्मिक आवाज नाही. स्वतःला आध्यात्मिक दाखवण्यासाठी मोठमोठे शब्द वापरणं म्हणजे अशा व्यक्तीसमोर मुखवटा घालण्यासारखं आहे जिला तुमच्या हृदयाची आधीच पूर्ण माहिती आहे. ज्याने तुम्हाला आईच्या गर्भात असतानाच घडवलं, त्या देवाला तुम्ही कशाने प्रभावित करणार? मग दिखावा कशासाठी? तुम्हाला दुःख होत असेल तर ते देवाला सांगा. तुम्हाला राग आला असेल तर ते कबूल करा. काय बोलावं हे समजत नसेल तर तेही सांगा. बायबल सांगते की आपल्या अशक्तपणात पवित्र आत्मा आपली मदत करतो आणि शब्दांत व्यक्त न करता येणाऱ्या आर्ततेने आपल्यासाठी मध्यस्थी करतो. म्हणून तुम्हाला सुंदर शब्दांची गरज नाही, तुम्हाला प्रामाणिक असण्याची गरज आहे. प्रार्थना ही लोकांना प्रभावित करण्यासाठी केलेली परफॉर्मन्स नाही, ते देवाशी जोडण्यासाठी केलेली बातचीत आहे. साधेपणातही एक सुंदरता आहे आणि प्रामाणिकपणात एक पवित्रता आहे. म्हणून तुमची प्रार्थना मोठमोठ्या शब्दांच्या आवाजात हरवू देऊ नका. ती सत्याने भरलेली असू द्या. हे देवा, मला तुझी गरज आहे, असा तुटलेल्या हृदयातून निघालेला एक छोटासा कुजबुजलेला शब्द कधी कधी धार्मिक वाक्यांनी भरलेल्या 10 मिनिटांच्या प्रार्थनेपेक्षा जास्त खोल असू शकतो. म्हणून साधं बोला, मनापासून बोला. जसं एखादं मूल आपल्या वडिलांशी बोलतं तसं देवाशी बोला. अशा प्रार्थनेत दिखावा नसतो पण नातं असतं. चूक नंबर 3, प्रार्थनेला फक्त संकटाच्या वेळी दाबायचं पॅनिक बटन समजणं. आपल्यापैकी किती जण वादळ आलं, संकट कोसळलं, आग भडकली, हॉस्पिटलचे रिपोर्ट्स आले, बिलं वाढली किंवा लोकांनी साथ सोडली की लगेच देवाकडे धाव घेतात. आपण अनेकदा प्रार्थनेला फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरायचा अलार्म बनवतो, पण येशूने याच्या अगदी उलट जीवन जगून दाखवलं. वचन म्हणतं, तो एकांत ठिकाणी जाऊन प्रार्थना करत असे. लोकांचा विरोध वाढला म्हणूनच तो प्रार्थना करत नव्हता. संकट आलं म्हणूनच तो प्रार्थना करत नव्हता. तो नियमितपणे, सातत्याने आणि एकांतात प्रार्थना करत होता. कारण येशूसाठी प्रार्थना ही संकटाच्या वेळी केलेली प्रतिक्रिया नव्हती, ती दररोज देवासोबत जगण्याची संगती होती. पण आज अनेक लोकांचं प्रार्थना जीवन असं झालं आहे की प्रार्थना हा शेवटचा पर्याय आहे, पहिली प्रतिक्रिया नाही. आपण सगळं करून झाल्यावर म्हणतो, आता काहीच उपाय नाही, चला प्रार्थना करूया. पण देवाला तुमच्या जीवनात शेवटचा पर्याय व्हायचं नाही, त्याला तुमचा पहिला आधार व्हायचा आहे. आपण सूर्य उगवल्यावर देवाला विसरतो आणि वादळ आलं की त्याच्याकडे धावतो. पण देवाला तुमच्या आयुष्यात फक्त संकटाच्या वेळी फोन करण्याचा नंबर बनवू नका. तो तुमचा रोजचा आधार असावा. प्रार्थना ही तुमच्या आत्म्याचा श्वास आहे, ती शेवटची लाईफलाईन नाही, ती रोज जगण्यासाठीची लाईफलाईन आहे. याचा विचार श्वास घेण्यासारखा करा. तुम्ही श्वास घेण्यासाठी गुदमरायला लागण्याची वाट पाहत नाही, तुम्ही जिवंत राहण्यासाठी सतत श्वास घेता. त्याचप्रमाणे आध्यात्मिकदृष्ट्या जिवंत राहण्यासाठी सतत देवाशी प्रार्थनेत जोडलेलं राहणं गरजेचं आहे. देवाला फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरायचा अग्निशामक यंत्र समजू नका. गरज पडली की तोडून वापरा. त्याऐवजी सकाळी उठल्यावर तुमचा पहिला विचार त्याच्याबद्दल असू द्या. दिवसभर तो तुमचा साथीदार असू द्या आणि रात्री तुमचा विसावा असू द्या. घाबरून केलेल्या प्रार्थनेची सवय न बनवता प्रार्थनेची एक नियमित लय तयार करा. जेव्हा काही चुकीचे घडत नसते तेव्हाही देवासोबत बसण्याची वेळ काढा. म्हणजे जेव्हा सर्व काही चुकीचे घडेल तेव्हा त्याच्यासोबत कसे उभे राहायचे हे तुम्हाला माहीत असेल. देवासोबतची खरी जवळीक संकटाच्या गोंधळात नव्हे तर शांत क्षणांच्या सातत्यातून निर्माण होते. आणि हे ऐका, जर तुम्ही फक्त अडचणीत असतानाच प्रार्थना करत असाल तर तुम्ही नेहमी अडचणीतच राहणार. कारण आपत्कालीन भेटींमधून तुमच्या आत्म्याला बळ मिळणार नाही. तुमच्या आत्म्याला दररोज अन्न हवे आहे आणि प्रार्थना हेच ते अन्न आहे. ते तुम्हाला पोषण देते, तुम्हाला मजबूत करते आणि तुम्हाला योग्य मार्गावर आणते. आणि नीट लक्षात ठेवा,
जर तुम्ही फक्त संकटात असतानाच प्रार्थना करत असाल तर तुमच्या आत्म्याला रोजची शक्ती मिळत नाही. तुमच्या आत्म्याला रोजचं अन्न हवं आहे आणि प्रार्थना ही त्या आत्म्याच्या अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ती तुम्हाला पोचते, मजबूत करते, देवाच्या इच्छेशी जोडते आणि संकट येण्याआधीच तुम्हाला आतून तयार करते. चूक नंबर 4, देवाच्या इच्छेला शरण न जाता प्रार्थना करणं. जर तुम्हाला खरंच देवाच्या इच्छेला शरण जाणं आणि देवाला आपल्या मनाप्रमाणे करायला सांगणं यामधला फरक समजला तर तुम्ही देवाच्या कृपेच्या सिंहासनाला आदेश देण्याचा प्रयत्न करणं थांबवाल आणि त्याच्यासमोर गुडघे टेकून मनापासून म्हणाल, प्रभू तुझी इच्छा पूर्ण हो. अनेक विश्वासणाऱ्यांना प्रार्थना म्हणजे देवाचं मन वळवणं असं वाटतं. त्यांना वाटतं की आपण खूप वेळ रडलो, मोठ्याने ओरडलं किंवा खूप उपवास केला तर आपण देवाला आपल्या मनाप्रमाणे करायला भाग पाडू शकतो. पण येशू आपला परिपूर्ण आदर्श, आपला मध्यस्थ आणि आपला उदाहरण बायबलमध्ये आपल्याला शिकवतो. तुझा राज्य येव, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तो देहात आलेला देव होता, तरीही त्याने स्वतःला नम्र केलं आणि आपली इच्छा सांगण्याआधी पित्याच्या इच्छेसमोर नतमस्तक व्हायला आपल्याला शिकवलं. आणि गेतसेमानीमध्ये त्याच्या मस्तकावरून रक्तासारखा घाम वाहत असताना त्याने हे पित्या मला वाचव असं म्हटलं नाही, तर म्हटलं माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो. हीच प्रौढ प्रार्थनेची खरी ओळख आहे. देवाला आपल्या योजनांप्रमाणे वाकवणं नाही तर स्वतःला त्याच्या इच्छेसमोर सोपवणं. कारण तुम्ही ज्या गोष्टीसाठी विनंती करत आहात तीच गोष्ट तुमचं नुकसान करणारी असेल तर, तुम्हाला हवं असलेलं ते नातं, ती नोकरी, हे सर्व फसवणूक आणि विलंबाने भरलेलं असेल तर, कधीकधी देव नाही म्हणतो तुम्हाला शिक्षा करण्यासाठी नाही तर तुमचं संरक्षण करण्यासाठी. आणि आपला विश्वास असा वाढला पाहिजे की देवाच्या होवर जितका विश्वास ठेवतो तितकाच त्याच्या नाहीवरही ठेवायला शिकू. प्रार्थनेत शरण जाणं म्हणजे आपण कधीही न गेलेल्या रस्त्यावर गाडीचं स्टेअरिंग देवाच्या हातात देण्यासारखं आहे. म्हणजे असं म्हणणं, हे देवा मला जे वळण दिसत नाहीत ते तुला दिसतात, मला ज्या खड्ड्यांचा अंदाजा लावता येत नाही ते तुला माहीत आहेत आणि पुढे कोणते धोके आहेत हेही तुला माहीत आहे. मी प्रवास करेन पण गाडी मी चालवणार नाही. आणि इथेच चमत्कार आहे. जेव्हा तुम्ही देवाला गाडी चालवू देता तेव्हा तुम्ही अशा ठिकाणी पोहोचाल ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. पण जेव्हा तुम्ही परिणाम आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा हट्ट करता तेव्हा देवाच्या मार्गदर्शनाचा चमत्कार अनुभवण्याची संधी गमावता. म्हणून देवाला आदेश देण्यासाठी प्रार्थनेचा उपयोग करू नका, देवाकडून दिशा घेण्यासाठी तिचा उपयोग करा. देवाला तुमचा सचिव समजू नका जो तुमचे आदेश घेतो, त्याला तुमचा प्रभू माना जो तुम्हाला आज्ञा देतो. खरी प्रार्थना गुडघे आणि इच्छा दोन्ही वाकवते. ती फक्त डोकं नाही तर हृदयही झुकवते. ती मागणी करण्यासाठी नाही तर देवाची इच्छा समजून घेण्यासाठी येते. आतापर्यंत केलेल्या सर्वात महान प्रार्थना, मला हे दे ते दे, मला मार्गदर्शन कर, मला पूर्व अशा नव्हत्या, तर माझ्यावर राज्य कर अशा होत्या. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे जगता तेव्हा स्वर्ग फक्त तुमचं ऐकत नाही तर तुमच्यासाठी दैवी मार्गाने कार्य करू लागतो. कारण तुमचा आवाज सिंहासनाच्या हृदयाची धडपड व्यक्त करत असतो. चूक नंबर 5, तुमच्या प्रार्थनेवर चिंतेला ताबा मिळू देणं. प्रार्थना आणि घाबरून जाणं यामध्ये गोंधळ करण्याचा एक धोका आहे. आपण अनेकदा देवाकडे आपली ओझी सोडायला जात नाही तर तीच ओझी पुन्हा पुन्हा मनात घोळवत बसतो. आपण आपल्या चिंता देवासमोर मांडतो पण त्या त्याच्याकडे सोपवत नाही. आपण आपल्या भीतीबद्दल बोलतो पण त्या त्याच्या पायाशी ठेवत नाही. आपण म्हणतो प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण तरीही आपल्या समस्या आधीपेक्षा जास्त घट्ट पकडून ठेवतो आणि ज्या ओझ्यासोबत प्रार्थनेत आलो होतो त्याच ओझ्यासोबत बाहेर पडतो. माझा ऐका, प्रार्थना म्हणजे फक्त मनातलं बाहेर काढण्याची जागा नाही. प्रार्थना म्हणजे विश्वासाची देवाणघेवाण आहे. ही अशी देवाकडून होणारी देवाणघेवाण आहे जिथे तुम्ही तुमची चिंता त्याच्याकडे देता आणि त्याच्या बदल्यात तो तुम्हाला शांती देतो. येशू म्हणतो तुमच्या जीवाची चिंता करू नका. ही फक्त सूचना नाही, ही आज्ञा आहे. चिंता म्हणजे फक्त एक भावना नाही, ती तुमच्या पित्यापेक्षा तुमच्या भीतीवर जास्त विश्वास ठेवण्याचा निर्णय आहे. चिंता उपासनेला अडवते, चिंता उपासनेला गुदमरवते, चिंता विश्वासाला गुदमरवते, चिंता आनंदाला शांत करते आणि सर्वात वाईट म्हणजे आपण ज्या देवावर विश्वास ठेवतो असं म्हणतो त्याच देवाऐवजी चिंता अशी गोष्ट बनू शकते जिच्या समोर आपण गुडघे टेकतो. कल्पना करा, तुम्ही विमानतळावर सामान घेऊन जाता, ती काउंटरवर जमा करता आणि तरी तेच सामान घेऊन तुमच्या सीटपर्यंत जाता. लोक तुम्हाला पाहून म्हणतील याला काय झालं. पण आध्यात्मिकदृष्ट्या आपल्यापैकी अनेक जण हेच करतात. आपण आपली ओझी वेदीवर आणतो, त्यासाठी रडतो, त्याबद्दल बोलतो आणि मग ते पुन्हा उचलून आपल्या दिवसात घेऊन जातो. पण प्रार्थना म्हणजे आत्म्याचं ओझं उतरवण्याची जागा आहे. तुम्ही जे देवाकडे सोपवलं आहे
ते पुन्हा उचलून घेऊन चालायचं नाही. बायबल सांगतं तुमची सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. टाकणं म्हणजे फक्त सांगणं नाही, याचा अर्थ थोड्या वेळासाठी त्याच्याकडे ठेवणं नाही, तर नेहमी तुमची चिंता देवावर टाकणं. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या प्रार्थना सामर्थ्यहीन का वाटतात? कारण त्यात विश्वासापेक्षा भीती जास्त भरलेली असते. कारण ज्या तोंडाने तुम्ही देवाची स्तुती करता, त्याच तोंडाने तुम्ही शंका बोलता. कारण तुमचं मन दोन बाजूंमध्ये अडकलेलं असतं. एका क्षणी तुम्ही देवाच्या सामर्थ्याची घोषणा करता आणि पुढच्या क्षणी वादळ पाहून घाबरता. पण याकोबाचं पुस्तक म्हणतं, द्विधा मनाचा मनुष्य आपल्या सर्व मार्गांत अस्थिर असतो. तुम्ही एकाच मार्गावर शांती आणि घबराट दोन्ही घेऊन चालू शकत नाही. म्हणून आज ठरवा, मी विश्वास ठेवणार की थरथरणार, मी चिंता करणार की उपासना करणार. कारण जो खरंच विश्वासाने प्रार्थना करतो, तो फक्त आपल्या भीतीबद्दल बोलत नाही, तो ती देवाला सोपवतो. तो फक्त मन मोकळं करत नाही, तो विश्वास ठेवतो. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही फक्त अंगावर काटा घेऊन उठत नाही, तुम्ही कृपा घेऊन उठता. चूक नंबर 6, फक्त शारीरिक गरजांवर लक्ष केंद्रित करणं. ही गोष्ट खूप सहजपणे आपल्या लक्षातही येत नाही. आपण देवाकडे आपल्या गरजा, बिलं, ध्येय, आरोग्य आणि नातेसंबंध यांची यादी घेऊन येतो. आणि या गरजा पित्यापुढे ठेवण्यात काही चुकीचं नाही, कारण त्याला त्यांची काळजी आहे. पण समस्या तेव्हा होते जेव्हा या तात्पुरत्या गरजा आपल्या संपूर्ण लक्षाचं केंद्र बनतात. येशू म्हणतो, तुम्ही प्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व शोधा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. पण आपल्यापैकी अनेक जण याच्या अगदी उलट करतात. आपण आधी गोष्टी शोधतो आणि मग देवाचं राज्य बोनस म्हणून मिळेल अशी अपेक्षा करतो. पण देवाला आपल्या भौतिक गरजांसाठी केलेल्या हताश प्रार्थनांनी खुश करून घेता येत नाही. जर त्याच वेळी तो आपल्या आत्म्यात जो बदल घडवू पाहत आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करत असू तर. देव तुमचा बँकर नाही, तो तुमची इच्छा पूर्ण करणारा जादूचा दिवा नाही, तो तुमचा पिता आणि तुमचा राजा आहे. आणि तुमच्या परिस्थितीच्या आरामापेक्षा त्याला तुमच्या हृदयाची अवस्था जास्त महत्त्वाची आहे. तुम्हाला प्रमोशन हवं आहे, पण तुम्ही शुद्धतेसाठी प्रार्थना केली आहे का? तुम्हाला ब्रेकथ्रू हवा आहे, पण तुम्ही प्रभूसमोर नम्र होण्यासाठी प्रार्थना केली आहे का? तुमच्याकडे नवीन घर असेल, पण तुमचा आत्मा अजूनही त्याच्या उपस्थितीत बेघर असेल, तर त्या घराचा काय उपयोग? तुमचं शारीरिक आरोग्य ठीक झालं, पण तुमचा आत्मा अजूनही कटुता, गर्व आणि पश्चाताप न करण्याच्या वृत्तीने भरलेला असेल, तर त्या शारीरिक आरोग्याचा काय उपयोग? प्रियानं, तुमच्या घराचं छप्पर दुरुस्त करण्यासाठी देवाकडे रडू नका, जर तुमच्या घराचा पाया आधीच तडकलेला असेल. तुमचं चारित्र्य त्या उंचीला सांभाळू शकत नसेल, तर उंची मागण्यासाठी देवाकडे रडू नका. आपल्यापैकी काही जणांना देवाने सगळ्यांसमोर आशीर्वाद द्यावा असं वाटतं, पण आपण अजूनही एकांतात त्याची आज्ञा पाळत नसतो. पण येशू म्हणतो, सर्वप्रथम देवाचं राज्य शोधा, म्हणजे त्याचं राज्य, त्याचं आधिपत्य आणि त्याचं नीतिमत्व. याचा अर्थ असा की प्रभू, तू मला काय देऊ शकतोस असं विचारण्याआधी, प्रभू, मी तुझ्यासारखा अधिक कसा होऊ शकतो असं विचारणं. खरी प्रार्थना देवाकडून काहीतरी मिळवण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल होण्याला जास्त महत्त्व देते. ती म्हणते, प्रभू, माझं उत्पन्न वाढवण्याआधी माझं चारित्र्य वाढव, माझ्या व्यवसायाला आशीर्वाद देण्याआधी माझं हृदय शुद्ध कर. चूक नंबर 7, क्षमा न करता क्षमा करणाऱ्या देवाशी बोलत राहणं. एक क्षण थांबा आणि विचार करा, आपण प्रार्थनेच्या वेदीवर किती मोठा विरोधाभास घेऊन जातो. आपण उपासनेत हात वर करतो, पवित्र प्रार्थना करतो, अशा देवासमोर गुडघे टेकतो ज्याने आपल्या अशा गोष्टीही क्षमा केल्या आहेत ज्या आपण मोठ्याने सांगायलाही घाबरतो. आणि तरीही आपण आपल्या मुठीत कटुता अशी पकडून ठेवतो जणू ती आपला अभिमान आहे. आपण दयाळू पित्याला हाक मारतो आणि त्याच वेळी त्याच्या लेकरांविषयी मनात द्वेष ठेवतो. पण हे ऐका, जिथे क्षमा थांबते तिथे प्रार्थनेचा प्रवाहही थांबतो. पण वचन अगदी स्पष्ट सांगतो, जसे आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधी आम्हास क्षमा कर. येशू हे फक्त सुंदर शब्द म्हणून बोलत नव्हता, तो एक तत्व सांगत होता. तो म्हणत होता, जर तुम्हाला स्वर्गाची दया तुमच्याकडे वाहताना हवी असेल, तर इतरांवर दया करण्यासाठी तुमचं मन उघडावं लागेल. क्षमा ही भावना नाही, ती एक निर्णय आहे. ती आत्म्यावर केलेल्या शस्त्रक्रियेसारखी आहे. स्वतःच्या पाठीमध्ये खुपसलेला चाकू बाहेर काढून तो वेदीवर ठेवण्याची हिंमत आहे. तोच चाकू बदला घेण्यासाठी, दुसऱ्याला खुपसण्यासाठी नाही. तुम्ही दुसऱ्याला आपल्या कटुतेच्या तुरुंगात बंद ठेवत असताना देवाने तुमचा आत्मा शुद्ध करावा अशी अपेक्षा करू शकत नाही. तुम्ही तुमच्या भावाला कटुतेच्या तुरुंगात ठेवून पित्याशी पूर्ण संगतीत चालू शकत नाही. क्षमा न करणे हे आपल्या आत्म्याला विष देतं. ज्याने तुम्हाला दुखावलं त्याला ते विष देत नाही, ते तुम्हालाच विष देतं. तुम्ही म्हणाल, पण ब्रदर, त्यांनी माझ्यासोबत काय केलं हे तुम्हाला माहीत नाही. आणि ते खरं आहे, मला माहीत नाही, पण देवाला माहीत आहे. आणि त्याने तुम्हाला क्षमा केली आहे. जेव्हा तुम्ही चुकीचे होता, हट्टी होता,
स्वतःचाच विचार करत होता, वाईट इच्छांमध्ये अडकला होता, आळशी होता, रागावलेला होता, गर्विष्ठ होता, कटुतेने भरलेले होतात आणि तुटलेले होतात, तेव्हाही त्याने तुम्हाला क्षमा केली. जेव्हा तुम्हाला काय योग्य आहे हे माहीत होतं पण तरीही तुम्ही ते केलं नाही, तेव्हाही त्याने तुम्हाला क्षमा केली. आणि जर त्याने तुमच्या एवढ्या मोठ्या पापांना क्षमा केली तर तुम्ही दुसऱ्याच्या छोट्या चुकीला नक्कीच क्षमा करू शकता. प्रार्थना वायफाय सारखी आहे. कटुता सिग्नल अडवते. तुम्हाला देवापासून दूर असल्यासारखं का वाटतं? तुमच्या प्रार्थना कोरड्या का वाटतात? तुमचा आत्मा रिकामा का वाटतो? तुमची शांती का मिळत नाही? कारण तुमच्या आत आध्यात्मिक अडथळा आहे. क्षमा हा मार्ग मोकळा करते. ती स्वर्गाशी जोडलेला प्रवाह पुन्हा सुरू करते. क्षमा ही फक्त दुसऱ्याला दिलेली भेट नाही, ती स्वतःला दिलेली भेट आहे. तुमचा ब्रेक थ्रू, तुमची हिलिंग, तुमचा पुढचा स्तर कदाचित तुमच्या कटुतेखाली दडलेला असेल. त्या दुखावलेल्या गोष्टीला तुमची ओळख बनू देऊ नका. दुसऱ्याची चूक तुमचा विश्वास बनू देऊ नका. त्यांना सोडून द्या. त्यांनी ते मिळवण्यास पात्र आहेत म्हणून नाही, तर तुम्हाला देवासोबत शांती हवी आहे म्हणून. येशूने क्रुसावर आपल्याला याचं उदाहरण दिलं. त्याला मारण्यात आलं, त्याची थट्टा करण्यात आली, त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं, तरी त्याने आपल्या शत्रूंना शाप दिला नाही. त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना केली, पिता त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही. जर ख्रिस्त वेदनेत असतानाही क्षमा करू शकला तर आपण प्रार्थनेत क्षमा नक्की करू शकतो. जर तुम्हाला देवासोबत योग्य नात्यात राहायचं असेल तर इतरांसोबतही योग्य राहावं लागेल. तुमची प्रार्थना वर जावी असं वाटत असेल तर तुमचा राग आणि कटुता मरणं गरजेचं आहे. म्हणून आज स्वतःला विचारा, कोणाचं नाव ऐकल्यावर तुमच्या मनात अजूनही वेदना किंवा अस्वस्थता निर्माण होते? देव तुम्हाला त्याच व्यक्तीला सोडून द्यायला सांगत आहे. क्षमा कमजोरी नाही, ती एक शस्त्र आहे. ती साखळ्या तोडते, नरकाला शांत करते आणि स्वर्गाला आमंत्रण देते. संतासारखी प्रार्थना करू नका आणि हिशोब ठेवणाऱ्या माणसासारखं जगू नका. कृपेबद्दल गाऊ नका आणि दुसऱ्याची चूक घट्ट पकडून ठेवू नका. त्यांना सोडून द्या आणि मग पहा, जेव्हा तुम्ही ते सोडाल तेव्हा देव तुमच्या जीवनात काय सोडतो. चूक नंबर 8, देव तुमचा ऐकतो यावर विश्वास न ठेवणं. आता हे नीट ऐका, कारण तुमच्यापैकी अनेक जण प्रार्थना करत आहेत पण मनाच्या आतून तुम्हाला खरंच अपेक्षा नाही. तुम्ही तोंडाने देवाशी बोलता पण मनात त्याच्यावर शंका घेता. तुम्ही योग्य शब्दांनी प्रार्थना करता पण प्रार्थनेनंतरही तेच ओझं घेऊन उठतं. आणि येशूने आपल्याला असं शिकवलं नाही. वचन म्हणतं, मागा आणि तुम्हाला दिलं जाईल, शोधा आणि तुम्हाला सापडेल, ठोठावा आणि तुमच्यासाठी उघडलं जाईल. कदाचित नाही हे एक वचन आहे, ही खात्री आहे, फक्त सूचना नाही. पण खरं सांगायचं तर आपल्यापैकी काही जण अनाथांसारखी प्रार्थना करतात. आपला पिता घरी आहे की नाही, तो आपला ऐकत आहे की नाही याचीच आपल्याला खात्री नसते. पण आज मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आलो आहे, तुम्ही अनाथ नाही, तुम्ही देवाची लेकरं आहात. तुमचा पिता तुमचं ऐकतो की नाही याचा अंदाजा लावण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही कुजबुजण्याआधीच तो ऐकतो. तुम्ही तुमचं वाक्य पूर्ण करण्याआधीच तो उत्तर देतो. वचन म्हणतं, ते हाक मारण्याआधीच मी उत्तर देईन, ते बोलत असतानाच मी ऐकेन. पण प्रार्थना विश्वासाच्या शिक्क्यासह केली पाहिजे. वचन म्हणतं, पण जेव्हा तुम्ही मागता तेव्हा विश्वास ठेवा आणि शंका करू नका, कारण जो शंका करतो तो समुद्राच्या लाटेसारखा आहे, जी वाऱ्याने उडवली जाते आणि इकडे तिकडे फेकली जाते. शंका तुमच्या प्रार्थनेचं सामर्थ्य कमी करते, ती तुमच्या शब्दांचं वजन कमी करते, ती तुम्हाला द्विधा मनाचा आणि अस्थिर बनवते. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा फक्त मागू नका, अपेक्षा ठेवा. देव कार्य करेल अशी अपेक्षा ठेवा, तो ऐकेल अशी अपेक्षा ठेवा, तो उत्तर देईन अशी अपेक्षा ठेवा. नेहमी तुमच्या पद्धतीने नाही, नेहमी तुमच्या वेळेनुसार नाही, पण नेहमी त्याच्या ज्ञानाप्रमाणे. दानिएलने प्रार्थना केली तेव्हा देवदूताने त्याला सांगितलं, ज्या पहिल्या दिवसापासून तू समजून घेण्यासाठी आपलं मन लावलं त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकले गेले. म्हणून शांतता आहे म्हणून देव दूर आहे असं समजू नका. उशीर होतोय म्हणून देव बहिरा आहे असं समजू नका. तुम्ही वाट पाहत असताना पडद्यामागे स्वर्ग काम करत असेल, तो सगळं जुळवत आहे. तुम्ही विश्वास ठेवत असताना तो परिस्थिती बदलत आहे. त्याने तुम्हाला ऐकलं आहे आणि तो आत्ताही तुमच्यासाठी कार्य करत आहे. म्हणून तुमची भूमिका बदला, तुमचं मस्तक उंच करा आणि तुम्ही कोण आहात हे माहीत असल्यासारखं देवाशी बोला. तुम्हाला प्रवेश आहे, तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही रिकाम्या जागेशी बोलत नाही आहात, तुम्ही विजय मिळवलेल्या प्रभूसोबत संगती करत आहात आणि यामुळे सगळं बदलतं. आता हे लक्षात ठेवूया की त्याने आपल्याला फक्त काही वाक्य दिली नाहीत, त्याने आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन दिला. त्याने दाखवलं की प्रार्थना म्हणजे प्रदर्शन नाही, तर आपली देवासोबतची जागा आहे. आपण स्वर्गातील आपल्या पित्याशी बोलणारे पुत्र आणि कन्या आहात. आपण त्याचा हात वाकवण्याचा प्रयत्न करत नाही, आपण त्याच्या हृदयाला स्पर्श करतो. जर तुम्ही देवाशी बोलण्याची पद्धत बदलली, आदराने सुरुवात केली, मनापासून बोललात, रोज प्रार्थनेची सवय लावली, तुमची इच्छा देवाला सोपवली,
तुमची चिंता त्याच्यावर टाकली, आत्मिक परिवर्तनाला प्राधान्य दिलं, क्षमा न करण्याची वृत्ती सोडली आणि विश्वासाने अपेक्षा ठेवली, तर तुम्ही फक्त चांगली प्रार्थना करणार नाही, तुम्ही अधिक धैर्याने जगाल, हलकं चालाल, अधिक सामर्थ्याने लढाल, अधिक खोलवर प्रेम कराल आणि अधिक उंच उठाल. कारण प्रार्थना फक्त संवाद नाही, ती परिवर्तन आहे. जर या संदेशामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळाला असेल तर खाली कमेंटमध्ये मला ही घोषणा धैर्याने लिहिलेली पाहिजे आहे. प्रभू, माझं प्रार्थनेचं जीवन बदल आणि माझं हृदय नवीन कर. ही तुमची कबुली, तुमची सहमती आणि तुमचं समर्पण म्हणून लिहा. स्वर्गाला ते पाहू द्या, शत्रूला ते ऐकू द्या, तुमच्या आत्म्याला त्यावर विश्वास ठेवू द्या. कारण आजचा दिवस फक्त आणखी एक संदेश नाही, हा एक क्षण आहे, एक पवित्र क्षण जिथे स्वर्ग आणि पृथ्वी एकत्र येतात आणि सगळं बदलतं. आणि जाण्याआधी हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वादित करो.